7 तारीख तक सैलरी नहीं आती है तो तुम्हारे बॉस को जेल हो सकती है। मैं मजाक नहीं कर रही हूँ, ये कानून में लिखा है। भारत का वेतन भुगतान अधिनियम 1936 कहता है। ऐकलत? 7 तारखेला जर पगार मिळाला नाही तर तुमच्या बॉसला जेल होऊ शकते असा दावा करण्यात आलाय। तुमचा पगार 31 तारखेला मिळत असेल आणि पगार थकवला तर 7 तारखेपर्यंत मिळायलाच हवा, नाहीतर तुमच्या बॉसला जेल होऊ शकते असा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय। 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल। पगार थकवल्यास बॉसवर कारवाई होणार। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? अगर 7 तारीख तक सैलरी नहीं, हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्यानं खरंच या दाव्यात तथ्य आहे का? 7 तारखेला म्हणजे 7 दिवसात पगार न दिल्यास बॉसला जेल होऊ शकते का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। याबाबत अधिक माहिती कायदेतज्ञ देऊ शकतात, त्यामुळे आमचे प्रतिनिधी कायदेतज्ञांना भेटले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली। डायरेक्टली 7व्या दिवशी पगार नाही दिला आणि त्याला लगेच जेलला टाकला असं नाही होत। त्याच्यामध्ये तुम्ही जर 7 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत जर तो पगार मिळाला नाही तर तो व्यक्ती हा लेबर कमिशनरकडे अप्रोच होऊ शकतो। लेबर कमिशनर त्याच्यावर सुनावणी घेतात आणि पहिल्या अपराधामध्ये तर त्याला जेलची किंवा ह्याची तरतूद नाही आहे, त्याला दंडाची तरतूद आहे। आणि जर सेम जर अपराध रिपीट झाला, दुसऱ्यांदा झाला, तर तशा केसेसमध्ये मग त्याला 1 ते 6 महिन्याची जेल होऊ शकते। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। 7 दिवसात पगार न मिळाल्यास बॉसला जेल होत नाही। 1936 चा कायदा म्हणजे वेतन देय कायदा आहे। कर्मचाऱ्याला वेतन न दिल्यास डायरेक्ट जेल होत नाही। लेबर कमिशनरकडे अर्ज केल्यास बॉसला दंड बसू शकतो। 1.5 ते 7.5 हजारांपर्यंत मालकास दंड होतो। कर्मचाऱ्यांकडे ऑफर लेटर, बँक व्यवहार, ईमेल किंवा चॅट रेकॉर्ड जपून ठेवावे लागतात। तक्रारी दरम्यान हे पुरावे द्यावे लागतात। बॉसनं कर्मचाऱ्याचा पगार परत दुसऱ्यांदा थांबवल्यास 1 महिना ते 6 महिन्यांपर्यंत कायद्यात जेलची तरतूद आहे। पण या सगळ्या प्रक्रियेला कामगार आयुक्तांकडे दाद मागावी लागेल। त्यामुळे आमच्या पडताळणीत 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल होऊ शकते हा दावा असत्य ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।